हॅलो हॅलो दोन्ही संयोजक जिथे कुठे असतील त्यांनी पर्यटन सोहळ्याची आपण सारे अतुलपणे वाटतात आहोत का पंचवीस 23 ते 25 मिनिटं हा मंगल पर्व सोहळ्याचा जो धार्मिक विधी आहे तो बघा मंगल पर्व सोहळ्याकडे पाहत परस्परांमध्ये बोलणे आपल्याकडे वैवाहिक महावीर आहेत एकाकडे तोही सानिध्याने ठेवलं आणि मंगल पर्व आणि सुरुवात करत असताना प्रत्येक विधीचा दैत्य पद्धतीनुसार आपण आधी आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध कारण उपासक उपासिका आहे यांना मी विनंती करेन की त्यांनी आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध यांना पुष्पार्पण करून अभिवादन करायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करायचं आहे भगवान बुद्धांच्या तथागत भगवान गौतम बुद्ध की तथागत भगवान गौतम बुद्ध की परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की समाजाला महत्त्वपूर्ण विरोधी बाबासाहेब आंबेडकर शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी समजून सांगितले गेले विद्यार्थी घडवले त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातला जो कार्यकर्ता आहे त्याचा आदर कसा करावा वडिलकीच्या नात्याने हे त्यांनी दाखवलेले अशा एवढी शेवटसाहेब यांच्या प्रतिनिधी पुष्पहार अर्पण केला जातो त्याचप्रमाणे कालकडून आशाताई नसताना जरूर माणूस पण काय असतं ते ज्यांनी दाखवून दिले त्या त्यांनी शिवाय आणि आशाताई इथे मानसावी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे गीत गावे करणारे आणि भारतीय संविधान या विश्वाला देणारे नवच शक्यतो करत आहे अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं अभिवादयामि। स्वाख्यातो भगवता धम्मं नमसा अभिवादन करा भगवतो सावकसंघो संगं नमामि। अपराधं क्षमतु मे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि लोकासवन्दामि भन्ते भारतेन शीलं वेदमे भन्ते द्वितीयम्पि तृतीयम्पि लोकासहं भन्ते त्रिशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं वेदमे भन्ते। यानंतर आजच्या वेळेवर त्रिसन आणि पंचशील दीक्षा म्हणजे त्रिसन आणि पंचशील होय आणि म्हणून त्रिसन आणि पंचशील ग्रहण करणं हे अगत्य आहे। हात जोडायचे आहे दोघांनी हात जोडा हात जोडायचे ज्या बौद्ध उपासक उपासिकांना त्रिसन पंचशील ग्रहण करायचं असेल त्यांनी हात जोडायचे आहे आणि भंतेच्या नंतर म्हणायचं आहे यमहं वदामितं वदितं भन्ते नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्सै भगवतो अरहतो
सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि वीरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादयामि वीरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा साधु 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 वेदं एकं कुसुमसन्तति पूजयामि श्रीपादसरोवरे पूजे निपुतं कुसुमेन मेन पूर्येण मेतेन लभामि मोक्षं मिलायति यदा यदं मे कायो तथा याति विनाशभावो घनसारप्रदीपेन दीपेन तमदंसिना कुगभे लङ्काय जम्बुदीपे तिरसपुरवरे नागले सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केटं शारीरिकधातु महाबोधि बोधरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरयानं देवरूपं सुजीव निम
विमल चारुगविरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतराजं सुजननेत्रं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषणतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजानरहरा रत्न सजन उद्धर भगवंत मुचाखरा भक्त काजा सवदार संगरी शस्त्रधरिता करी कापला अरिमुरी रौद्र रूपा मुक्ति पदकोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिला अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानवोन्नती शास्त्र संज्ञा शरण बुद्धासनी शरण धम्मासनी शरण संघासनी भीमराजा 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 त्रिगुणोत्तमं बुद्धेयो खलितो दोषो बुद्धं खमतुतं नमः यं किञ्चिरतनं लोके विच्छति विभावतु रतनं बुद्धसमानाति तस्मात् सोऽपि भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमूले महाराष्ट्रसेना महती विदत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयानो लोकोत्तमोत्तं प्रणमामि बुद्धम् स्वाहातो भगवता धम्मो सन्निष्ठितो अकालिको ऐवासिको औपनायको पचतं वेदितभूमिनो. तर केवळ नीतिमत्ता अशी सदाचाराचं पालन केलं पाहिजे, पंचशीलाचं पालन केलं पाहिजे, बुद्ध धर्म संघावर परिपूर्ण आपली श्रद्धा असावं, यातच आपले हित आहे, कल्याण आहे. यानंतर प्रतिज्ञा योग्यची माहिती. भगवान बुद्ध और डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर इनके प्रतिमा को वंदन करके उपस्थित भिक्खुगण भिक्खु बोधाचार्य आणि जनोपासन यांच्यासमोर इनके सामने ऐसी प्रतिज्ञा लेती हूँ धार्मिक सामाजिक व्यवहारिक जीवन इसके नीति नियमों का उल्लंघन करना नहीं करेंगे। इनका नाम ले लो, सिद्धार्थ। इनको मैं पति के रूप में स्वीकार करती हूँ। बोला मी भगवान बुद्ध आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करून उपस्थित भिक्खू संघ, बोधाचार्य व जनसमुदाय यांच्या समोर अशी प्रतिज्ञा करतो, धार्मिक, सामाजिक, वैवाहिक जीवन यांच्या नीती नियमाचे पालन करेल. मी सुस्मिता तिचा पत्नी म्हणून स्वीकार करतो. ठीक. एक मिनिट.
जय मंगल अष्टघातीची शेवटची गाथा होत आहे आणि ज्यावेळेस मी नरसपैयो म्हणेल त्यावेळेस तुम्ही आप इनको वर्णाला पैमाने है आणि दुसऱ्या साधू जब बोलूंगा तब आप इनको यो वाचक नदीने सरते मतंदे हितवाननी कविधानी चुपतवानी मोक्षं सुखं अभिगमेयन सपल्लो साधु। तिसऱ्या साधूला आपल्या हातातील पुष्प या दोघांच्या अंगावर आपण आशीर्वाद रूपाने द्यायचे। साधु मंगळसूत्र आहे का? मंगळसूत्र असेल तर द्या मंगळसूत्र। यानंतर तिसरा साधू ज्यावेळेस होत त्यावेळेस आपल्या हातातील सर्व पुष्प आशीर्वाद रूपाने द्यायचे आहे। साधु। यानंतर उपस्थित आजचे उपासक उपासिका यांना आशीर्वाद पूज्यनीय भिक्खू संघ देतील आणि नंतर धम्मपालन गाथा होईल आणि नंतर आपला विवाहविधीचा कार्यक्रम संपतो। तोपर्यंत कोणीही आपल्या जागेवरून उठायचं नाही। ठीक आहे, इथं बसा बसा खाली बसा। सतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुको भव इचिदं पचितं प्रियं कीर्तनेव समीजतु सर्वे भूरिरङ्गुजसङ्कल्पचन्दोपनमसो यथा अभिवादनशीलसामीचाङ्गध्वापचायिनो चतारो वर्धन्ते आयुवन्नो सुखं भवन्ति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानावेन सदा सोऽपि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता। ठीक है समर्पित कर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन परस्परांचे स्वागत करत आहेत। अशातही यांच्या प्रतिमेला अभिवादन करीत आपल्या सगळ्यांच्या प्रेमीकडे असलेल्या विविध क्षेत्रातील मंडळांच्या साक्षीने हा आग्रह झालेला आहे। लग्नाची आंबेडकर यांची आग्रह झालेलं बाळासाहेब बाबराव यांची बरोबर
दैनिक सम्राटचे कार्यकारी संपादक आहेत त्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचे मनपूर्वक अभिषेक त्याचबरोबर वसंतराव साळवे असे जीवामुळे अशोकजी शिरोळे यांच्या ठिकाणी यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्वच बंधुवांचं निलेश भाऊ अवघाट यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या हस्ते सुपूर्द केले जात आहे त्यांच्याकडे ते सुपूर्द करत आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब और नरेंद्र मोदी सरकार ने सामाजिक न्याय एवं अधिकारिता मंत्रालय के माध्यम से मैं आप दोनों को हार्दिक शुभकामना देता हूँ। आप दोनों हमारे साथ रहिए। अभी तो मतलब सिद्धार्थ तो हमारा आरपीआई का मेंबर था ही था, अभी तो स्मिता भी हमारी पार्टी की मेंबर बन गई है। तो स्मिता अगर बन जाती है उनके माता पिताजी भी हमारी पार्टी में आ सकते हैं। तो इसी तरह ठीक बात है। तो हम पार्टी का विषय नहीं है, लेकिन आपने बड़ा दिल करके जो दोनों बच्चों ने जो निर्णय लिया है उसको आपने सपोर्ट किया। ये बहुत अच्छी बात है कि अपने समाज तो एक ही होता है, मानव जाति एक ही होती है और एक दूसरे को पसंद करके मतलब अगर शादी होती है तो माँ बाप की तकलीफ भी कम होती है। इधर जाओ उधर जाओ, ये पसंद नहीं ये पसंद नहीं, तो ये बहुत सारा मामला कई दिन चलते रहता है। लेकिन जब लड़का लड़कियां आपस में एक दूसरे को चुन लेते हैं उनका आयुष्य भी बहुत बड़ा आनंददायी होता है। इसीलिए दोघांना मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि कधी काय अडचण आली तर मी आपल्या सोबत आहे आपल्याला पूर्णपणे मदत करण्यासाठी। माननीय एमडी शेवाळे हे माझ्या पाठीत अनेक वर्ष राहिले, म्हणजे अनेक वर्ष राहिले, पण अचानक ते आमच्याकडून निघून गेल्यामुळे आमच्या पक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर त्या एमडी शेवाळे यांनाही या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि या दोघांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचे तर जोशीनगर भगवशी यांच्या ठिकाणी आवाजाच्या वेगळ्या शैलीच्या परंतु जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ते सांगितलेलं आहे ते पण आंतरजातीय विवाह जात तोडण्याकरिता तर माणूस जातीच्या धर्माच्या नावावरती नाही तर माणूस माणूस म्हणून जन्माला येतो आणि म्हणूनच संविधानाने आपल्याला तो नैतिक अधिकार दिलेला आहे। तो संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब